अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर 10% विशेष सूट दिनांक 2 व 3 ऑगस्ट 2025 पर्यंत। स्क्रीनवर दिलेला QR स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा 3% अतिरिक्त सूट। नागपूर जिल्ह्यातून एक दुर्दैवी बातमी समोर येत आहे। कौटुंबिक वादातून आणि व्यसनाधीनतेमुळे एका तरुणाने कन्हान नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। काय आहे नेमकी घटना, पाहूया या विशेष वृत्तात। नागपूर जिल्ह्यातील कामठे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेरी शिवारात ही हृदयद्रावक घटना घडली। राजू रामदास मते वय वर्ष 32 या तरुणाने बुधवारी दुपारी कान्हान नदीच्या पुलावरून उडी घेऊन जीवन संपवले। राहुल मूळचा विरशी धणी तहसील मौदा येथील रहिवासी होता आणि नागपुरातील गंगाबाई घाटाजवळच्या एका गॅरेजमध्ये काम करायचा। गेल्या काही काळापासून त्याला दारूचे व्यसन लागले होते, त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी त्याला भंडारा येथील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते। मात्र केंद्रातून परत आल्यानंतरही त्याने पुन्हा दारू प्यायला सुरुवात केली। याच कारणामुळे मंगळवारी त्याचे वडील त्याच्यावर रागावले होते। बुधवारी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास राहुल आपल्या दुचाकीने नेरी शिवारातील कान्हान नदीच्या पुलावर आला। त्याने आपली दुचाकी तिथे उभी केली आणि आत्महत्येपूर्वी मित्राला एक मेसेज पाठवला। त्यात त्याने आत्महत्येचा उल्लेख केला आणि आपल्या मोबाईलचा पासवर्डही दिला। मेसेज मिळताच मित्र आणि कुटुंबियांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता। राहुलने आपला मोबाईल दुचाकीच्या डिक्कीत ठेवून पुलावरून नदीत उडी घेतली होती। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत। व्यसनाधीनतेमुळे एका कुटुंबियाने आपला तरुण मुलगा गमावला आहे। अशा घटना टाळण्यासाठी मानसिक आरोग्यावर लक्ष देणे आणि समुपदेशन घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे। हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे।